पोपट धनराम कोळी. गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आमचे निकटवर्य म्हणजे आमचे दोस्त दीपक पाटले यांचे बंधू ते नेमगोंडा पाचगोंडा पाटले हे कमळ या चिन्हावरून इलेक्शन लढवत आहेत. त्यांचे गावात कार्य चांगले आहेत. गावातल्या त्यांच्या कार्यापेक्षा तुम्हाला महत्त्वाचं सांगतो की देशात सत्ता आहे मोदींची, राज्यात सत्ता आहे म्हणजे देशात BJP सत्ता आहे, राज्यात BJPची सत्ता आहे, परत कोल्हापूर जिल्ह्यात BJPची सत्ता आहे. तर ते जिल्ह्यात सत्ता आहे आणि जर समजा तुम्ही विरोधकांनी समजा जर चान्स दिला तर त्यांनी कुठल्या बेसवरती निधी मागू शकतात किंवा काय शकतात. आमची सत्ता देशात आहे, केंद्रात. आमचे खासदार आमचा एक खासदार कोल्हापूर जिल्ह्यात आहे, परत आमचे आमदार अमोलसाहेब आमदार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात. त्यांनी जर आमचे नेमकं आता चांगल्या प्रकारे येणार तर काही विषय नाही, पण आले तर त्यांनी म्हणजे घवघवीत त्यांनी निधी आणू शकतात. आणि खरोखर त्यांचं या गावातलं कार्य एक नंबर आहे. त्यांनी एक नंबर कामं झाले अमोलच्या मार्गे, म्हणजे सगळं पण रस्त्याची कामं म्हणा, बाकीची योजना म्हणा, निधी वगैरे म्हणा, परत लाडक्या बहिणीचा आम्हाला चांगला फायदा होणार आहे इथं. पण प्लस कसं आहे, बाकीचे विरोधक आहे ते काय त्यांनी बोलत आहे, मी चांगली मदत केली आहे. पुढे त्यांनी त्यांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे आमच्या वसईसाठी मदत केलेली आहे. आणि तुम्ही बाकीचं कुठलाही सर्वे केला तर त्या माणसाचं तुम्हाला निगेटिव्ह कोणीही सांगू शकणार. विरोधकाला जर विचारलं तर विरोधक पण सांगतील की त्या माणसाचं कार्य चांगलंच आहे आणि तो माणूस खरोखर चांगला आहे, असा विषय. बाकी मी सांगण्याचा उद्देश काय की आमचा पाठिंबा BJPला आणि कमळ या चिन्हावरती खरोखर चांगल्या भरघोस मतांनी कमीत कमी 2,500 ते 3,000च्या फरकानं आमचे नेमगोंडा पाचगोंडा पाटले हे निवडून येतील याची मला पूर्ण गॅरंटी आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.